नमस्कार मंडळी, वेलकम टू टुडेज न्यू व्हिडिओ. आणि आज मी थोडं एक्सपेरिमेंट करून एक ओव्हरनाईट ओट्सची रेसिपी ज्याच्यामध्ये 30 ग्रॅम्स प्रोटीन आहे अँड यू डोंट इवन हॅव टू कुक एनिथिंग. तर चला बघूया आजची रेसिपी. आणि जर तुम्हाला हे पेज आणि आमचा चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण खूप क्लोज आहे 2K सबस्क्रायबर्सला आणि आपण लवकरच गिव्हअवे पण करणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. ही नवीन ब्रेकफास्टची सिरीज मी ह्यामुळे चालू केले कारण मुंबईमध्ये आता 40 डिग्रीज झाले आणि मला बिलकुल गॅस चालू करायची इच्छा नाही आहे. तर हे 3 फ्लेवर ओट्सचे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पूर्ण रेसिपी मी कमेंट्समध्ये लिहिणार. तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट लागणार रोल्ड ओट्स. हे जर तुमच्याकडे नसतील देन यू कॅन ऑल्सो गेट पावडर्डवाले रोल्ड ओट्स असतात. जर तुम्हाला हे टेक्स्चर नसेल आवडत तर मला पण नाही आवडत, म्हणून मी आता हे मिक्सरला ग्राइंड करून याचा फाईन पेस्ट ते आपण ग्राइंड करू. हे आपण ओट्स आता ग्राइंड करून घेतलेत. आता हे आपण साईडला ठेवून देऊ शकतात. हे माझे ओव्हरनाईट ओट्ससाठी मी हे जार घेतले आहेत. हे ग्लासचे आहेत आणि वरचं टॉप त्याचं प्लास्टिकचं आहे. आणि इकडून ओपन करून इकडे ग्रॅनोला किंवा नट्स किंवा काय पण जे तुम्हाला वरती टॉपिंगला पाहिजे आणि सॉगी नाही झालं पाहिजे असं असेल ते वरती ठेवू शकतात. आणि हे मी घेतले मिस्टर DIY मधून फक्त 49 रुपीजला. तर तुमच्याजवळ मिस्टर DIY असेल ते आताच जाऊन घ्या बिफोर इट गेट सोल्ड आउट. तर आपण बनवूया फर्स्ट ओट्सची आपली ओव्हरनाईट ओट्सची रेसिपी विच इज मँगो चिया सीड ओट्स. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार ओटचं पावडर टेबलस्पून, एक्स्ट्रा प्रोटीनसाठी मी यूज करते स्किर योगर्ट बाय मिल्क मिस्ट. योगर्ट पण मी 2 टेबलस्पून टाकणार आहे. आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि मँगो ओट्स आहेत तर ऑफकोर्स आपल्याला मँगो प्युरे टाकायलाच लागणार. मी हापूस आंबा यूज केला आहे म्हणून यामध्ये आपल्याला शुगर टाकायची गरज नाही. तर आता याच्यामध्ये फक्त एक इन्ग्रेडियंट टाकायचं राहिले आणि ते आहे आपले चिया सीड्स, जे मी कोकोनट मिल्कमध्ये सोक केलेत आणि ते एकदम मस्त त्याला वास यायला लागला आहे कोकोनटचा. तर आपलं मँगो अँड कोकोनट चिया सीड पुडिंग नाही आहे बट ओट्स, ओव्हरनाईट ओट्स काय पण बोलू शकतात आपण त्याला. अजूनपर्यंत असं दिसते. हे आता ह्याच्यात टाकायचं आणि जेवढं तुम्ही चिया सीड टाकतील तेवढं फायबरची क्वांटिटी पण ह्याच्यामध्ये वाढणार. सो मी याच्यामध्ये टाकणार आहे छोटेवाले स्पून आहेत. सो याच्यात जाणार 3 चमचे. थोडंसं मिल्क आपण टाकूया कारण कन्सिस्टन्सी याची अजून थोडी थिक होणार वन्स इट इज सोक्ड ओव्हरनाईट. असं दिसलं पाहिजे. थोडंसं लिक्विडी कारण ओट्स थोडेसे ब्लूम होणार. थोडे मँगोचे पीसेस आपण टाकूया. आणि आपला मँगो चिया ओव्हरनाईट ओट्स रेडी आहेत. आता आपण नेक्स्ट बनवूया पीनट बटर अँड चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स. आणि आपल्याला चॉकलेट ओट्स करता पाहिजे. 2 टेबलस्पून ओट्स फ्लावर. आणि हे हाय प्रोटीन बनवायला मी ह्याच्यात टाकणार आहे 1 टेबलस्पून प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर.
2 टेबलस्पून स्कीर योगर्ट, आणि हे चॉकलेट फ्लेवर्ड आहे म्हणून आपण याच्यामध्ये टाकणार 1 टेबलस्पून अनस्वीटन्ड कोको पावडर, चिया सीड्स फॉर फायबर, आणि थोडंसं मिल्क कन्सिस्टन्सीसाठी. आता हे सगळं मिक्स करूया. आणि याच्यामध्ये आपण स्वीटनरसाठी हनी पण टाकू शकतात, बट मी हे ट्रू नेटिव्हचं एव्हरीडे स्वीट मॉन्क फ्रूट स्वीटनर टाकते टू मेक इट स्वीट अँड चॉकलेटी. आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. तर बिकॉज हे चॉकलेट फ्लेवर आहे, मला हे अजून स्वीट नाही करायचं, बट आय स्टील वॉन्ट दॅट नॅचरल स्वीटनेस. तर मी याच्यात टाकणार आहे 1 बनाना टॉपिंगवरती फ्रूटसाठी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॉकलेटचे थोडेसे चिप्स टाकू शकतात, किंवा कोणतंही फ्रूट जे तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकते. आता मी हे कट करून स्मॉल पीसेस करून वरती टाक. अँड ऑफकोर्स वी कॅनॉट फॉरगेट द पीनट बटर. हे सकाळी खाताना फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला. टॉपिंग्स मी सेम ठेवणार आहे. 1 वॉलनट, 3 आल्मंड्स, आणि एकदम थोडंसं ग्रनोला. आणि हे ग्रनोला पण 0 शुगर आहे. तर आपले सेकंड ओव्हरनाईट ओट्स विच इज चॉकलेट विथ पीनट बटर रेडी आहे. आणि आता हे जाणार फ्रीजमध्ये. जर तुम्ही देखील मुंबईमध्ये राहत असतील तर प्लीज आम्हाला सांगा की तुमच्या एरियामध्ये काय टेम्परेचर चाललं आहे आता, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी हॉट राईट नाव. आणि प्लीज पाणी पित राहा, स्टे हायड्रेटेड. तर क्विक ब्रेक नंतर आपण आता नेक्स्ट बनवणार आहेत आपली 3rd रेसिपी ओव्हरनाईट ओट्सची, जी आहे ब्लूबेरी चीज केक. तर ब्लूबेरीज जर तुम्हाला आवडत नसतील then you can use whatever seasonal fruits that you have. तर आपण घेऊया 2 टेबलस्पून ओट फ्लोअर, 2 टेबलस्पून योगर्ट, थोडंसं व्हॅनिला टाकूया. तुमचं चॉईस ऑफ प्रोटीन पावडर. आणि स्वीटनेससाठी मॉन्क फ्रूट स्वीटनर. आणि हे सगळं मिक्स करून घ्या. टॉपिंग्सला आपण ब्लूबेरी आणि आपण 1 छोटा स्पून डेसिकेटेड कोकोनट पण टाकू. तर आपले 3 फ्लेवर्स ओव्हरनाईट ओट्समध्ये मँगो, ब्लूबेरी अँड चॉकलेट रेडी आहेत. अँड अंडर 30 मिनिट्स हा ब्रेकफास्ट तुम्ही मील प्रेप करू शकतात, फ्रीजमध्ये ठेवू शकतात, जेव्हा पाहिजे तेव्हा स्नॅकसारखा खाऊ शकतात. आणि माझा पर्सनल फेवरेट आहे मँगो, बिकॉज मँगो इज इन सीझन आणि तुम्ही हा स्किप नाही करू शकत, बिकॉज दिस इज सो यमी.